हे अत्यंत मंगलमय असतं। अचानक येणं झालं, माझे भाऊ आजारी होते, हॉस्पिटलमध्ये होते, तर त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आलो। परत गुरुवारी येणार आहे। इथं अनेक प्रकल्प माझ्या मतदारसंघातले साईबाबांच्या कृपेने सुरू होत आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून हे सुरू होत आहेत त्यांनासुद्धा साईबाबांचं दर्शन करण्यासाठी घेऊन येणार आहे। कारण 25-25 वर्ष रखडलेले हे प्रकल्प होते, ते सुरू होत आहेत। या निमित्ताने तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि हे सगळं साईबाबांच्या आशीर्वादाने घडत असतं। त्याच्यामुळे साईबाबांच्या दर्शनाला आजसुद्धा आलो, गुरुवारीचं येणार। अनेक वेळा महिना स्वामी येत नाही, पण ज्यावेळेला साईबाबा बोलवतात त्यावेळेला आठवड्यातून 2दा येणं होतं। त्याच्यामुळे गुरुवारी आल्यानंतर अवश्य आपल्या सगळ्यांची भेट होईल। हे बघा, एक असं आहे, वाईट बोलणं फार सोपं असतं, चांगलं बोलणं फार कठीण असतं। संभाजी महाराजांची भूमिका ज्यांनी केली ते आज खऱ्या अर्थाने लोकांच्या मनामधून उतरलेले आहे। इथं साईबाबांच्या प्रांगणात बसून सांगतो, खोके तुम्ही घेत असाल, आम्ही कधीही घेतलेले नाही आहे। आम्ही जनतेच्या हितासाठी बंड केलं, तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी काही करत असाल, आम्ही कधी नाही केलं। आम्ही जनतेच्या हितासाठी ही लढाई आहे। मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो। माझ्या मतदारसंघातल्या 3 गावं म्हणजे त्याच्यामध्ये जवळजवळ 12,000 शेतकऱ्यांचा प्रश्न होता। देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या जमीन वाटावर सही केली म्हणून 2.5 वर्ष तुम्ही ज्यांचं नेतृत्व मानता त्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या ह्याच्यावर स्टे दिलेला होता। तो स्टे पहिल्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांनी, तुम्ही मोठे आहात, तुम्ही ॲक्टर आहेत, तुम्हाला शेतकऱ्यांची दुःख समजू शकत नाही, ती आम्हाला समजू शकतात। कारण भरजरी वस्त्र खाली ठेवून आम्ही खादीची वस्त्र त्या ठिकाणी परिधान केलेलं आहे। 3 पिढ्यांची श्रीमंती सोडून या यज्ञामध्ये उतरलेलो आहोत। आम्हाला तुमच्यासारख्या बोलण्याची आम्हाला सवय नाही, कोणाबद्दल वाईट बोलायची सवय नाही। आम्ही फक्त चांगला विचार करतो। एक चांगले कलाकार म्हणून आपल्याबद्दल आदर होता, तो आपण खऱ्या अर्थाने आज गमावला, एवढंच मला सांगायचं। हे बघा, आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकांच्या हिताची जी कामं आहेत ती पूर्ण केली पाहिजे। आता मी मराठी भाषेचा मंत्री आहे, मराठी भाषा भवनाचं काम सुरू केलं पाहिजे। जी मराठी माणसाची अस्मिता आहे ते आम्हाला पूर्ण केलं पाहिजे। ज्या ठिकाणी मी राहतो त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये छत्रपतींच्यासाठी शिवसृष्टी करण्याची संकल्पना ही मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना झाले। माझी अपेक्षा आहे की येत्या 8 दिवसामध्ये त्याची घोषणा व्हावी, जेणेकरून शिवप्रेमींना एक दिलासा मिळेल। आज समाजामध्ये विद्वेष पसरण्याचं काम होतं आहे। साईबाबांच्या चरणी प्रार्थना आहे की हा विद्वेष संपावा, सर्व समाजाने एकत्र यावं आणि त्याच्यासाठी काम करणारं फक्त आमचं सरकार आहे। कोणी हे काम आजपर्यंत केलेलं नव्हतं, कोणी आजपर्यंत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलेलं नव्हतं, ते आमच्या यांनी दिलेलं आहे। मराठवाड्यामधल्या आमच्या असंख्य बांधवांना त्यांचे कुणबी दाखले मिळत नव्हते, ते आम्ही करून दिलेलं आहे। आपले जे OBC बांधव आहेत यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न पोचवता आज हे काम आम्ही महाराष्ट्रामध्ये करून दाखवलेलं आहे। अनेक प्रश्न अजूनसुद्धा आहेत, पण ह्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात टप्प्याटप्प्याने निर्णय होईल। धनगर समाजाच्या संदर्भात अनेक चांगले निर्णय होत आहेत आणि म्हणून सर्वांनी सहकार्य करावं। शेवटी देणाऱ्यांचं सरकार आहे, घेणाऱ्यांचं सरकार नाही। आणि त्याच्यामुळे आज शेतकऱ्यांना जेवढं आमच्या काळामध्ये दिलं गेलं आहे कधीही दिलं गेलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। आमच्या महिला भगिनींना न्याय दिला गेला, आमच्या ज्या अन्नपूर्णा भगिनी आहेत त्यांना न्याय दिला गेला, आमचे बांधव ज्यांना खरोखर नोकरींची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी स्टायपेंडची व्यवस्था झाली, शेतकऱ्यांना पाणी आता मिळायला लागलं। याच्या पुढचा टप्पासुद्धा आपल्याला गाठायचा आहे, शेतकऱ्यांना अधिक सुखी करायचं आहे आणि ते करत असताना आज महाराष्ट्रातली धरणं साईबाबांच्या आणि विठोबाच्या कृपेने पूर्णपणे भरलेली आहे। एका वर्षामध्ये आमचा बळीराजा एवढा चमत्कार दाखवेल की महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा अधिक संपन्नता, अधिक सुबत्ता येईल याची मला खात्री आहे। बघा, बोलणारे काही वाईट बोलू शकतात, हे बघा शेवटी ते दैवत आहे। दैवताबद्दल कोण असं बोलतं का? या लोकांना पूर्ण कल्पना होती की त्याला क्रॅक गेलेलं आहे, का नाही येऊन सांगितलं? तुम्ही पुतळा पडल्यापासून 15 मिनिटाच्या आत PWDच्या ऑफिसला कसे पोचला, तिथं मोडतोड कशी केली? ह्याचा अर्थ जर पुतळ्याला काय होत होतं तर वेळेमध्ये कळवायला पाहिजे होतं आणि मग त्याला आधार देता आला असता। कुठेतरी असा प्रकार घडू नये याच्यासाठी प्रयत्न केले जातात। शेवटी राजकारणाच्या ह्या पातळीवर वैभव नाईकने उतरावं असं मला स्वतःला वाटत नाही। ज्याला ते तरुण म्हणून पहिल्यांदा आमदारकीला उतरत होते त्याला त्यांना पाठिंबा देणारा मीच होतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं अजूनसुद्धा त्यांनी स्वतःला सावरावं। छत्रपतींच्याकडे राजकारण कोणीच करू नये। मी जो प्रस्ताव दिला आहे
त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे हा 100 फुटाचा पुतळा त्या ठिकाणी करावा. त्या ठिकाणी शिवसृष्टीची निर्मिती व्हावी. ही जमीन कुठून येणार, रस्ते कुठून होणार, त्याच्यासाठी लागणारी जेटी कुठे होणार, हा सगळा तपशील मी दिलेला आहे. सुमारे 100 कोटीचा हा प्रकल्प आहे. अरबी समुद्राच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ताठ मानेने उभा राहायला पाहिजे. मी एक वेळेला म्हटलेलं होतं की आमची सगळ्यांचीच इच्छा होती की तो भव्य पुतळा व्हावा. दुर्दैवाने आज आम्हाला त्याला मनाला दुःख देणारी बाब घडली, परंतु त्याच्यातून जर भव्य पुतळा उभा राहणार असेल आणि तो अरबी समुद्राच्या समोर उभा राहणार असेल तर अरबी समुद्रावर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अधिराज्य गाजवलं, छत्रपती शिवाजी महाराजांना आणि 5-10 वर्ष आयुष्य प्राप्त झाले असतं तर ब्रिटिश आपले पाय भारतामध्ये रोवू शकले नसते. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही सर्वांनी त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आज आपल्या नेव्हीच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांचं बोधचिन्ह आहे आणि ते मोदी साहेबांच्यामुळे तिथं येऊ शकलं. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. किती काळ तुम्ही राजकारण करत बसणार? शेवटी ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीचा अभिमान हा प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे. त्याच्यातून राजकारण करता कामा नये अशी माझी नम्र विनंती आहे. मी सातत्याने तिथल्या जालन्याच्या एसपींच्या संपर्कामध्ये आहे. एसपीने त्या ठिकाणी दोन्ही बाजूच्या लोकांना बसवलं आणि लोकांची स्वतंत्र जाण्याची व्यवस्था ही केलेली आहे. शेवटी त्याचं पालन झालं पाहिजे. आम्ही सातत्याने आम्हाला मनोजदादांच्या तब्येतीबद्दल काळजी आहे, आकेसाहेबांच्याबद्दल सुद्धा काळजी आहे, परंतु जपून विधानं करणं हे सुद्धा आवश्यक आहे. त्याच्यामुळे एकतर ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागलेला नाही, असं असताना कुठलाही गैरसमज ओबीसी बांधवांच्या मनामध्ये निर्माण होता कामा नये असं मला वाटतं. आणि त्याच्याचबरोबर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलेलं आहे. हे कुठल्याही कोर्टाने रद्द ठरवलेलं नाही. त्याच्यामुळे ते 10% जे आरक्षण आहे ते सुद्धा मिळालं. आज मुलांची जी फी असते ही ओबीसींप्रमाणे त्यांना मुलांच्या फीमध्ये कन्सेशन मिळायला लागलेलं आहे. नोकऱ्यांमध्ये त्यांची भरती चालू आहे आणि त्याच्यामुळे सर्वच समाज खऱ्या अर्थाने गुणागोविंदाने नांदलं पाहिजे अशी आजची परिस्थिती आहे. पण बोलण्यामधून शब्द चुकीचे निघतात, त्याच्यामधून संघर्ष निर्माण होतो. पण हा संघर्ष कशासाठी? शेवटी या महाराष्ट्राच्या भूमीवर प्रेम केलं पाहिजे. 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन छत्रपतीने आम्हाला साम्राज्य निर्माण केलं, त्याची आठवण आपण ठेवणार नाही का? हा सुद्धा प्रश्न सर्वांनी विचारला. मला असं वाटतं की ज्या ठिकाणी खरोखर मराठा कुणबी आहेत त्यांना त्यांचे दाखले मिळाले पाहिजेत, त्यांच्या दाखल्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. ही खऱ्या अर्थाने गरज आहे. कारण मराठवाड्यामध्ये निजामांची सत्ता होती आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी लोक वंचित राहिलेली होती. ही वस्तुस्थिती आहे. मग त्यांना दाखले मिळाले तर काय चुकीचं आहे? विदर्भामध्ये सगळ्यांकडे मराठा कुणबी दाखला आहे, मग मराठवाड्यातल्या लोकांना मिळायला नको का? त्यांनासुद्धा मिळाला पाहिजे. कोकणामध्ये तर अजिबात मराठा कुणबी नव्हतेच, परंतु जे काय मराठा कुणबी होते त्यांचीसुद्धा शोधून काढलं कमिटीने. एवढं मोठं परीक्षण हे आताच्या काळामध्ये घडलेलं नाही आहे आणि संपूर्ण विश्वविक्रम हा आहे. एका ठराविक काळामध्ये मराठा समाजाचा पूर्ण सर्वे झाला. प्रत्येक घरामध्ये लोक गेली. 10 लाख सरकारी कर्मचारी ह्याच्यासाठी कार्यरत होते आणि हे सगळे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली घडलेलं आहे. आणि मग ज्याप्रमाणे त्यांनी मराठा समाजाला दिलं त्याप्रमाणेच ओबीसी समाजाला सगळ्या सवलती दिलेल्या आहेत. आज किती मुलं परदेशात जातात बघा, आणि पूर्वी किती जात होती. आज बार्टी असेल, सारथी असेल, प्रत्येक ठिकाणून महाज्योती असेल, प्रत्येकाला न्याय दिला. प्रत्येक ठिकाणी हॉस्टेल बांधायची कामं चालू आहेत. म्हणजे सगळ्या समाजाच्या मुलींना मोफत शिक्षण दिलं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी घडलं होतं याचा विचार करा. आणि मग जर हे घडत असेल महाराष्ट्रामध्ये तर मग आपल्याला निश्चितपणे ह्याचं कौतुकसुद्धा कुठेतरी केलं पाहिजेच ना. तर माझ्या मतदारसंघात गेलेलो होतो. मतदारसंघातून मी फ्लाईटने नाशिकला आलो, तिथून मी शिर्डीला आलो. उद्या सकाळी ह्याच्याबद्दल सगळं मला कळेलच. आणि जी लोक मनापासून प्रयत्न करतायत की हा संघर्ष वाढू नये म्हणून, त्याच्यापैकी मी एक आहे. आणि मनोजदादांची माझे अतिशय चांगले संबंध आहेत. म्हणूनच संभाजीनगरला ज्या वेळेला राजश्रीताईंचं उपोषण झालं त्यावेळेला जे मनोजदादांचे मुद्दे होते त्या संदर्भात राजश्रीताई आणि मनोजदादा दोघांनाही विश्वासात घेऊन त्याच्यावर निर्णय घेतला. त्याच्याबद्दली कुठली घोषणा आम्ही केलेली नाही. त्याच्यामुळे मनोजदादांना त्याचं श्रेय मिळालं पाहिजे, कारण त्यांनी खूप मोठी उपोषणं केलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांचं श्रेय हे त्यांना मिळेल एवढं मी आपल्याला सांगतो. आम्ही या बाबतीत पॉझिटिव्ह. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं, त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं बिलकुल नाही. परंतु आजसुद्धा महायुती ही आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरं जात आहेत. त्याच्यामुळे आज तर मुख्यमंत्री शिंदेसाहेबच आहेत. उद्याचा निर्णय
हा सर्व आमदार एकत्र बसतील आणि शिंदेसाहेबांनी जी केलेली आहे एकंदर कामगिरी महाराष्ट्रामध्ये, आज बघा की सर्वाधिक पसंती ही शिंदेसाहेबांच्या नावाला आहे, त्याच्या खालोखाल फडणवीस साहेबांच्या, म्हणजे त्यांच्या बरोबरीने फडणवीस साहेबांच्या नावाला आहे आणि त्याच्यामुळे अजितदादांना सुद्धा आहेच ना, असं काय नाही, त्यांचेसुद्धा समर्थक आहेत. परंतु आज जे पर्सेंटेज वाढलं त्याच्यामागे मेहनत नाही का? दिवसरात्र केलेली मेहनत आहे, दिवसरात्र केलेली जागरण आहे. लोकांना बघा, वर्षामधला गणपती पहिल्यांदा सर्वसामान्य लोकांनी बघितला, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे ते किती काळ मुख्यमंत्री राहतात, याच्यापैकी मुख्यमंत्री किती काळ राहिले आणि त्यांनी काय कामगिरी केली, लोकांपर्यंत कसे पोचले, लोकांना कसं प्रेम दिलं, आजारी लोकांना कशी मदत केली, हा एक इतिहास आणि हे एक रेकॉर्ड महाराष्ट्रामध्ये बनलेला आहे. आणि ते रेकॉर्ड आणि कोणी तोडू शकेल असं मला स्वतःला वाटतं. शेवटचा प्रश्न आहे, मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये बच्चू कडू हे एक विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांची जी एक लढा होता तो अपंगांसाठी होता, त्या लढ्यामध्ये सुद्धा त्यांना न्याय देण्याचं काम हे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. त्यांना निश्चितपणे पूर्वीसुद्धा ते अपक्ष म्हणूनच निवडून आले होते, कुठेही गेले तरी हे प्रेम त्यांचं दोघांचं कमी होणार नाही याची मला खात्री आहे. एक असं आहे की ते तरुण आहेत, ते काही बोलू शकतात, त्यांच्या बोलण्यावर माझ्यासारख्या ज्याचं वय त्यांच्या दुप्पट आहे त्यांनी काय स्टेटमेंट करावं.